रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे धरणातील पाणी साठ्यात घट दिसून येते। त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईचा धोका सध्या निर्माण झालाय। याबाबत शासनाने देखील उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिका देखील सज्ज झालेली आहे। नागरिकांनी देखील पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन सध्या करण्यात येत आहे। यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याचे स्रोत लवकर आटलेले आहेत। त्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याचा काटकसर करत पाणी पुरवठा सध्या केला जातोय। कमी पर्जन्यमानाचा परिणाम धरणे आणि तलावांवरती झालेला आहे। राज्यातील अनेक भागात जानेवारीमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली। यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होण्याची शक्यता वरिष्ठ पातळीवरून व्यक्त झाल्यानंतर शासनाने जिल्हा आणि तालुका स्तरावरती पाणी नियंत्रणाबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात। संभाव्य पाणी टंचाईचा धोका लक्षात घेता या टंचाईचा सामना करण्यासाठी महाड नगरपालिकेने देखील नियोजनबद्ध कार्यक्रम आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये याकरता आराखडा तयार करण्याचं काम हाती घेतलंय। महत्त्वाचं म्हणजे विविध उपाययोजना करण्याबाबत आराखडा तयार करण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। नागरिकांनी देखील पाण्याचा वापर जपून करावा असं मुख्याधिकारी महाडचे धनंजय कोळेकर यांनी सांगितलेलं आहे। यावर्षी महाड शहराला पाणी पुरवठा करणारे आपले जे तीन स्रोत आहेत, कुर्ले डॅम, कोथरूड डॅम आणि MIDC टॅपवरून आपण पाणी घेतो। यावर्षी पर्जन्यमान कमी असल्यामुळे तेथील पाणीसाठा कमी झालेला आहे। त्यामुळे आपल्याला थोडं संभाव्य पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। त्यासाठी नगरपालिकेमार्फत कोथरूड धरणाचं पाणी त्यात मानानं जास्त कमी होते, त्यामुळे त्याच्यावरचा भार कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत। याशिवाय नवे नगर ह्याच्यापासून आम्ही SBI लाईनला MIDC कडून जे पाणी घेतो त्याच्याशी कनेक्ट करत आहोत। याशिवाय दस्तुरी नाका, सायली कॉम्प्लेक्स, रायगड इथं लाडवली तिथं पण आम्ही कोथरूडचा भार कमी करून लाडवली जाकेलवरून आपण पाणी देतोय। याशिवाय आम्ही जे लिकेजेस वगैरे आहेत, गळती आपली तशी लाईन जलवाहिनी खूप वर्षापूर्वीची आहे, त्यामुळे काही ठिकाणी लिकेजेस आहेत, ते लिकेजेसही काढण्यात आलेले आहेत। ठिकठिकाणी वॉल पण आपण बसवलेले आहेत, त्यामुळं गळती जी होते ती कमी प्रमाणात झालेली आहे। तरी नागरिकांनी सुद्धा या जे संभाव्य होणाऱ्या पाणी टंचाईला म्हणजे जबाबदारीनं आम्हाला साथ द्यावी। तर नागरिकांनी पाण्याचा वापर म्हणजे आपल्याला गरजेपुरता करावा। उदाहरणार्थ गाड्या वगैरे धुण्यासाठी वगैरे पाण्याचा वापर जास्त करू नये। अनावश्यक पाणी वाया जाऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी।